नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली ज्यांचं कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये म्हणजे मी स्पेशली MSCBबद्दल बोलतो आहे किंवा अदर डिपार्टमेंटसुद्धा बोलतो आहे, ज्यामध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे. ते एनी ग्रॅज्युएट असतील, ते डिप्लोमा इंजिनियर असतील किंवा BE इंजिनियर असतील, इलेक्ट्रिकल सिव्हिल किंवा टेक्निशियनचे जे काही पोस्टसाठी अप्लाय करतो ते ITI होल्डर असतील किंवा कुठलंही ग्रॅज्युएशन असेल, LDC UDCसाठी किंवा LDCसाठी वगैरे अप्लाय करत असतील, ज्यांचं कुठेच सिलेक्शन झालेलं नाही आणि जे नवीन वॅकन्सीची वाट बघत आहे किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटीची वाट बघत आहे आणि आता अभ्यास करावा कंटिन्यू की प्रायव्हेट जॉबकडे वळावा किंवा काय करावं याचा विचार जे करत आहे त्यांच्याकरता हा आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बोलू ते म्हणजे न्यू वॅकन्सी आता येऊ शकते का किंवा कधी येऊ शकते किंवा कधी येणार आहे किंवा किती ड्युरेशन लागू शकतं. त्यामध्ये JEE आहे, AE आहे, टेक्निशियन आहे म्हणजे आपण त्याला विद्युत सहाय्यक म्हणतो किंवा ऑपरेटर आहे, आणि त्यानंतर तुमचं नॉन टेक्निकलचे LDC पोस्ट आहे, त्यानंतर तुमचं डेप्युटी मॅनेजर वगैरे आहे किंवा कॉम्प्युटर रिलेटेड आहे किंवा फायनान्स रिलेटेड आहे किंवा एनी ग्रॅज्युएटसाठी आहे, आणि प्लस बाकीचे जे पोस्ट आहेत जे इन्क्लुडेड आहे, ज्या पोस्ट वरच्यावर निघतात त्याबद्दल आपण बोलतो आहे. तर त्यामध्ये नवीन वॅकन्सीमध्ये बघा, मी स्पेशली सध्या फक्त MSCBबद्दल बोलतो आहे आणि बाकी तुमचं जे काही वॅकन्सी निघत असतात नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा जे काही बाकीच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी येतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी येतात त्या दरवर्षी काही ना काही येतच राहतात. पण तुम्ही स्पेशली MSCBबद्दल बोलतो आहे की त्यामध्ये वॅकन्सीचं असं काही निश्चित नाही राहत मित्रांनो. आपण तयारीमध्ये असलं पाहिजे. आपलं जे काही क्वालिफिकेशन असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं ITI आहे इलेक्ट्रिशियनमध्ये किंवा वायरमनमध्ये, प्लस तुमचं डिग्री झाली असेल BCom किंवा BA झालेलं असेल किंवा तुमचं डिप्लोमा झाला असेल किंवा तुमचं BE इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल झालं असेल, तर जे काही आपलं क्वालिफिकेशन आहे त्या बेसिसवर ज्या जागा निघू शकतात किंवा निघत असतात त्याचं प्रिपरेशन किंवा त्याची तयारी आपण सुरू ठेवली पाहिजे. ठीक आहे. त्यानुसार MSCBमध्ये तुम्हाला सांगतो सध्या म्हणजे 22पासून साधारण AEच्या भरपूर पोस्ट येऊन गेलेल्या आहे. तीनही कंपनी म्हणजे MSCBच्या जे तिन्ही कंपनी आहे, महावितरण, महाप्रशासन आणि महानिर्मिती, यामध्ये तिन्ही कंपनीमध्ये काही ना काही प्रमाणात इथे वॅकन्सी येऊन गेलेल्या आहे. JEE म्हणजे डिप्लोमा बेसच्या ज्या पोस्ट असतात त्यामध्ये सिव्हिल इलेक्ट्रिकल आहे, तर त्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट किंवा नंबर ऑफ वॅकन्सी ही अतिशय कमी असते. आणि हे आताचं नाही आहे, हे काही वर्षापासून चालू आहे की त्याच्या वॅकन्सी हे अतिशय कमी असतात. सगळ्यात जास्त टेक्निशियनच्या आणि त्यानंतर B लेवलच्या AEच्या वगैरे पोस्ट असतात. त्यानंतर LDC झालं, तुमच्या UDC झालं इंटरनल, किंवा मग डेप्युटी मॅनेजर HR झालं, अकाउंट झालं, यासुद्धा पोस्ट ह्या 2-4 वर्षामध्ये कधी येतात. लिटरली ज्या LDCच्या पोस्ट आहे अकाउंट्सच्या त्या मागच्या 1-2 वर्षामध्ये फ्रिक्वेंटली येत आहे, ती चांगली गोष्ट आहे. सध्यासुद्धा महावितरण येऊन गेलेलं आहे, सध्या महापारेषण आहे, महापारेषणचा रिझल्ट LDCचा पेंडिंग आहे. तर या ज्या वॅकन्सी आहेत त्या ज्या वरच्यावर येत असतात त्याच्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही असलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही AEसाठी प्रिपरेशन करत असाल, तुम्ही JEEसाठी करत असाल, किंवा तुमचं टेक्निशियन असेल, विद्युत सहायक असेल किंवा ऑपरेटर असेल. ऑपरेटर फक्त महावितरणमध्ये सध्या चान्सेस आहे, महापारेषणमध्ये आता ऑपरेटर निघणार नाही कधी. ठीक आहे. स्टाफ सेटअपमध्ये ती पोस्ट त्यांनी काढून टाकलेली आहे. ते फक्त सिनियर पोस्टसाठी दिलेले आहे. ज्यांना अनुभव आहे महापारेषणमध्ये तेच मग नंतर ऑपरेटर होतात. तर अशा वॅकन्सी येत राहतात मित्रांनो. त्याच्यामुळे तुमची तयारी असणं आवश्यक असतं. तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे, किंवा तुम्ही ITIच्या सेकंड इयरला आहे, BEच्या फायनल इयरला आहे किंवा डिप्लोमाच्या थर्ड इयरला आहे किंवा शेवटचं वर्ष सुरू आहे, तर प्रिपरेशन सुरू ठेवा. कारण तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे ते कंप्लीट होईल. त्यानंतर कुठे ना कुठे काही ना काही स्टेट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी येतच राहतात आणि त्यामध्ये आपण फोकस केलं पाहिजे की आपल्याला कुठेतरी काहीतरी जॉब मिळवणे आहे. तो 20,000चा असो, 25चा असो, का 50चा असो की 70चा असो. ठीक आहे. कुठेतरी कुठेतरी तुमचं लागणं आवश्यक असतं. एकदा तुम्ही जॉईन झाले, ती कुठलीही पोस्ट असो, साधं तुमचं BCom असेल, BA असेल आणि तुम्ही एखादा क्लेरिकल पोस्ट असेल कोर्टाची किंवा आणखी कुठे असेल, तर तिथेसुद्धा जॉईन झालेलं चांगलं आहे. मग वाटलं तर तुम्ही दुसरं प्रिपरेशन करून आणखी 1-2 वर्षामध्ये दुसरी पोस्ट घेऊ शकता. पहिलं आपलं प्रायोरिटी असली पाहिजे की आपण फक्त चांगला फोकस करून, चांगला प्लॅन करून, आपल्या क्वालिफिकेशननुसार आपली तयारी केली पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर जे एक्झाम येतात आपलं क्वालिफिकेशन झाल्यानंतर त्या देत राहायच्या. जर तुम्ही टोटली फोकस असाल गव्हर्नमेंटवर, तर मी तुम्हाला सांगतो आहे, हे मी आवर्जून का सांगतो आहे, काही विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये असतात. ॲक्च्युली ते तुमच्या फायनान्शियल कंडिशनवर, तुमच्या इंडिव्हिज्युअल तुमच्या परिस्थितीवर डिपेंड राहते की तुम्हाला गव्हर्नमेंटसाठी 2-4 वर्ष थांबायचे आहे किंवा द्यायचे आहे, पेशन्स ठेवायचा आहे, की तुम्हाला प्रायव्हेटकडे जाऊन पटकन तुमचं इन्कम सुरू करायचं आहे. किंवा प्रायव्हेटसुद्धा इतकं सोपं नाही आहे, तिथंसुद्धा लवकर मिळत नाही. ठीक आहे. तर तो हे डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जर गव्हर्नमेंट तुमचं फिक्स असेल तर तुम्ही काही ना काही प्रिपरेशन सुरू ठेवा. वॅकन्सी निघत राहतात आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे
जे निगेटिव्ह पीपल आहे, निगेटिव्ह न्यूज आहे, निगेटिव्ह जे काही अफवा पसरवल्या जातात त्यांच्यापासून दूर राहा. सहजासहजी जॉब मिळत नाही किंवा पैसे भरल्याशिवाय जॉब मिळत नाही किंवा वशिला पाहिजे किंवा ओळख पाहिजे, आमदाराशी ओळख पाहिजे, खासदाराशी पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, या सगळ्या गोष्टीपासून दूर राहा. कारण की याचा काही उपयोग नसतो. हार्डली 2-4-5% ह्या वॅकन्सी अशा भरल्या जातात इल्लीगल पद्धतीने. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. परंतु बाकीचे जे काही 90-80% आहे ते सगळे लीगल पद्धतीने आपण जे काय गव्हर्नमेंट आहे ती भरत असते. ठीक आहे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे गरीब कुटुंबातले, गरीब फॅमिलीतले असूनसुद्धा ते चांगल्या पोस्ट त्यांना मिळालेल्या आहे. याचा अर्थ असा की चांगल्या पद्धतीने सुद्धा इथे सिलेक्शन घेता येते. त्यासाठी तुमचा इंडिव्हिज्युअल प्लॅन असणे आवश्यक आहे. म्हणजे पर्सनल प्लॅन आपण ज्याला म्हणतो. फॉर एक्झाम्पल कुणी काही सांगत असेल, त्यांच्या मागे लागायचं नाही. आपलं क्वालिफिकेशन काय, आपल्याला कुठली पोस्ट पाहिजे त्यानुसार प्लॅनिंग करा. त्यानुसार तुम्हाला वाटलं तर कुठे कोचिंग जॉईन करायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन जे असेल ते, आणि त्यानुसार तुम्ही प्रिपरेशनला लागा. ठीक आहे. पहिले तर मी सजेस्ट करेल की पहिले सेल्फ स्टडी करा, सगळं नॉलेज घ्या, सगळं सिलेबस जमा करा. आणि त्यासाठी यूट्यूब आणि गुगल हे खूप अतिशय चांगलं एक माध्यम आहे. त्यातून तुम्ही बरंच काही मिळू शकता. बरेचसे जणांना असं वाटते की आपण 20,000, 25,000, 50,000चा कोर्स लावला तरच आपलं सिलेक्शन होईल. नाही, असं काहीही नसतं. सेल्फ स्टडी सुरू करा. मग तुम्हाला गरज वाटली तर कोर्स करा. काही विद्यार्थ्यांचा अभ्यास हा ग्रॅज्युएशनमध्ये किंवा ITI डिप्लोमामध्येच तुमचा चांगला झालेला असतो. ते टॉपमध्ये असतात. त्यांना कुठल्याही क्लासची गरज नसते. ते तसे सिलेक्शन होऊ शकते. किंवा ज्यांना असं वाटत असेल की आपले कॉन्सेप्ट ग्रॅज्युएशनमध्ये क्लिअर झालेले नाही आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमामध्ये क्लिअर झालेलं नाही आहे, त्यांनी मग क्लासेस लावायला काही हरकत नाही. ठीक आहे. हे माझं मत आहे पर्सनली. मित्रांनो, गव्हर्नमेंटमध्ये पेशन्स असणं खूप आवश्यक आहे. कारण की पहिली गोष्ट वॅकन्सी निघणे, मग त्याच्या वॅकन्सी निघाल्यानंतर फॉर्म सबमिशन, मग तुमचं एक्झामला 2-4-6 महिने लागू शकतात. नंतर रिझल्ट असतो, मग बाकीच्या गोष्टी असतात. तर त्याला कमीत कमी 1 ते 2 वर्षसुद्धा जाऊ शकतो. कधी एका वर्षामध्ये सगळी प्रोसेस होऊन जाते, जॉईनिंगसुद्धा होते. परंतु कधी 2 किंवा 3 वर्षसुद्धा जाऊ शकतात. त्याच्यामुळं गव्हर्नमेंट जॉब जर मिळवायचा असेल तर तुम्हाला पेशन्स असणे अतिशय आवश्यक आहे. एकदम असं नाही की बा आताच ग्रॅज्युएशन झालं आणि एका वर्षातच मी लागून देईल, असा विचार कधीच करून गव्हर्नमेंटमध्ये येऊ नका. आणि तुम्हाला एक सांगतो की हे जरी असलं, तुम्हाला वेळ जरी लागत असला, खूप परिश्रम करावे लागले असले, तर तरी नंतर जे शेवटचं जे फळ राहते ना, ते खूप चांगलं राहते. जे आता जॉईनिंग घेत आहे 2 वर्षापासून विद्यार्थी, त्यांना विचारा, त्यांच्याशी बोला. तुमच्याकडे जर नंबर असेल तर, अन्यथा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला त्यांचे नंबर देतो कोणाचे. ठीक आहे, ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं. कारण की प्रत्येकजण या फेजमधनं गेलेला असतो. प्रत्येक जणाला असं वाटत असते की वॅकन्सी येईल की नाही येईल, मी अभ्यास करू की नाही करू. वॅकन्सी येते, मग अभ्यास करतो. अभ्यास त्यांचा चांगला असल्यामुळे त्यांचं सिलेक्शन होते. आणि त्यानंतर आता ते पहिला पगार किंवा जे काही त्यांचे पगार वगैरे सुरू झालेले आहे. तर ही एक प्रोसेस असते मित्रांनो. हे काही एकदम 8 दिवसात, 15 दिवसात किंवा महिनाभरात होणारी गोष्ट नाही आहे. याला कधी 1-2 वर्षसुद्धा तुम्हाला द्यावे लागतात. आणि त्याची तयारी असेल तरच पूर्णपणे गव्हर्नमेंटमध्ये या. अन्यथा तुमच्या इंडिव्हिज्युअल पोझिशननुसार, तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार, तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडनुसार तुम्ही प्रायव्हेट जॉब आधी जॉईन करा आणि मग सोबत प्रिपरेशन करा. ते सुद्धा पॉसिबल आहे. माझे बरेचसे विद्यार्थी असे आहे, पुण्यामध्ये चाकणमध्ये जॉब करतात, भोसरीमध्ये जॉब करतात, मुंबईमध्ये काही जॉब करतात BE लेवलचे. ठीक आहे. आणि सोबत त्यांनी महाट्रान्सफरची पोस्ट घेतलेली आहे, तुमच्या टेक्निशियनची पोस्ट घेतलेली आहे. असे सुद्धा विद्यार्थी आहेत. असं नाही, व्हायचं असलं तर सगळं होते. ठीक आहे. मनाची तयारी पाहिजे आणि एक खंबीर तुमच्यामध्ये एक म्हणतात ना त्याला, निर्धार पाहिजे की मला हे करायचं आहे, तर ते सगळं होते. आणि निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा. मी परत तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगत असतो. निगेटिव्ह पीपल्स आणि निगेटिव्ह न्यूज, निगेटिव्ह गोष्टी ह्या माणसाला मागे ओढतात. ठीक आहे. ते प्रयत्नच करू देत नाही. त्याच्यामुळे कसं आहे की प्रयत्न करायचा. त्यासाठी आपलं चॅनल आहे इंजिनियर अमोल, यूट्यूब चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, आणि आपली वेबसाईट आहे www.engineeramol.com. यावर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आता सध्या अपडेशन सुरू आहे, परंतु काही दिवसामध्ये तुम्ही परत त्यामध्ये अपडेट सुरू करतील. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळी माहिती तिथे मिळेलच. आणि या व्यतिरिक्त तुमचे काही इंडिव्हिज्युअल प्रश्न असेल की सर या पोस्टबद्दल किंवा त्या पोस्टबद्दल वगैरे, तर मला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावरसुद्धा आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की मी जास्तीत जास्त तुम्हाला थोडंसं बूस्टअप करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटचा परत एकदा सांगतो की वॅकन्सी ही निश्चित नसते. आली तर 2-4 महिन्यामध्ये भरपूर वॅकन्सी येतात. मागच्या 1-2 वर्षामध्ये भरपूर आलं इलेक्शनमुळे. अन्यथा 2-2 वर्ष एखादी वॅकन्सी येत नाही. परंतु तुम्ही तयारीमध्ये राहा. तुमच्याकडे जे काही क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुमची तयारी सुरू ठेवा. आज न उद्या असा दिवस येईल की तुमच्या हातात गव्हर्नमेंट जॉब असेल आणि तुमच्या हातात पहिला पगार असेल. लक्षात घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि प्रत्येकजण आपल्या तयारीला लागेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून, ती सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे अपडेट्स आपण वरच्यावर गव्हर्नमेंट रिलेटेड, जॉब रिलेटेड देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.